नमस्कार. मी सौ मिनल अमितोक, राहणार वेळम, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. आपल्या मलाही काही बोलायचं या सदरासाठी मी आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी काही बोलणार आहे. 28 मे आजच्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती. 28 मे 1883 रोजी सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. स्वातंत्र्यवीरांच्या वडिलांचे नाव दामोदरपंत. दामोदरपंतांना 3 अपत्ये, मोठे बाबाराव, मधले विनायक आणि धाकटे नारायणराव. सावरकर 9 वर्षाचे असतानाच त्यांची आई निवर्तली आणि त्यामुळे त्यांच्या थोरल्या बंधूंच्या बाबारावांच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. सावरकरांचे वडील 1899 साली आलेल्या प्लेगमध्ये बळी पडले. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. लहानपणापासूनच प्रखर बुद्धी, वक्तृत्व आणि काव्यरचना या सगळ्या बाबतीत सावरकर सरसच होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत असत. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेशी साक्ष देण्यासाठी पुरेशा आहेत. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांना मनापासून काहीतरी करावंसं वाटलं आणि त्यासाठी त्यांनी आपल्या घरात असलेल्या कुलदेवता भगवतीसमोर शपथ घेतली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन. खरं तर सावरकरांची फक्त देशसेवाच करण्याची इच्छा होती आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही भौतिक गोष्टीत अडकायचं नव्हतं. तरीही सगळ्यांच्या आग्रहाखातर मार्च इसवी सन 1901 मध्ये सावरकरांनी यमुनाबाईंशी विवाह केला. लग्नानंतर 1902 साली फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांनी प्रवेश घेतला. 1906 साली उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हस्कर या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळाही चालू होता. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्यांच्या यंग इटली या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इसवी सन 1905 साली विदेशी कापडाची होळी केली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहत असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठीत भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचे महत्त्व पटवून दिले आहे. मला वाटतं याच कालावधीत त्यांनी बॉम्ब आणि पिस्तुले तयार करण्याचेही तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व 22 ब्राउनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकी एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या 16 वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या 3 सदस्यांना फाशी देण्यात आली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते. तसेच तो बाबाराव सावरकर यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता. म्हणून क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनाला पाठवले. इसवी सन 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 1857चे स्वातंत्र्य समर हाच तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय, हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी पूर्ण आधाराने आणि पुराव्यानिशी खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला, पण सावरकरांच्या साथीदारांनी ते इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती.
मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंगरा यांनी करझनवायलीला गोळ्या घातल्यावर नाशिक येथे अनंत कान्हेरी यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्यालाही गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन यांच्याकरवी धाडली होती असा सावरकरांवर आरोप ठेवण्यात आला आणि सावरकरांना अटक करण्यात आली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली. हीच ती मार्सेलिसची प्रसिद्ध उडी. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा किनारा गाठला खरा, पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्यामुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि त्यांनी त्यांना ब्रिटिश सैनिकांच्या हवाली केले. ब्रिटिश सैनिकांनी त्यांना तेथून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना 2 जन्मठेपांची म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. जवळजवळ सुमारे 50 वर्षे आणि तेही अंदमानच्या तुरुंगात. ते साल होतं 1911. मार्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. 2 देशातील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवण्याचा हाच तो प्रसंग. या काळकोठडीत जेव्हा त्यांना नेण्यात आलं तेव्हा तिथल्या जेलरने त्यांना हसून सांगितलं, सावरकर, तुम्हाला 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तेव्हा सावरकर म्हणाले, 50 वर्ष तुमचं ब्रिटिश सरकार भारतात टिकणार तरी आहे काय? यावरून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची दुर्दम्य अशी त्यांची इच्छा दिसून येते. सावरकरांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी हर प्रकारे त्यांना अंदमानच्या तुरुंगात छळलं गेलं. त्यांना खड्या बेडीत टाकलं जायचं, तेलाच्या घाण्याला जुंपलं जायचं, नारळाच्या काथ्या कुटण्याचं कष्टप्रद काम त्यांना दिलं जायचं. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर ध्येय मात्र एकच होते, मातृभूमीचे स्वातंत्र्य. तब्बल 11 वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिली. बाभळीचे काटे मिळाले नाही की जे काही टोकेरी मिळेल, खिळा, हातातल्या बेडीचं आलेलं टोक, जे काही हाती लागेल त्यांनी ते भिंतीवर लिहत असत. हे पुसलं गेलं तर म्हणून ते पाठही करून टाकत असत. इतकी तीव्र स्मरणशक्ती सावरकरांना लाभली होती आणि म्हणूनच तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी लिहिलेली ती सगळी महाकाव्य, ती सगळी पुस्तकं आपल्यापर्यंत पोचली. अंदमानाच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. अंदमानमध्ये असताना सावरकरांनी इसेन्शियल ऑफ हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत, ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत, पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी तेव्हाच ओळखलं होतं. विठ्ठलभाई पटेल, रंगास्वामी अय्यंगार यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नामुळे व खुद्द सावरकरांच्या मुत्सद्दीपणामुळे ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून 6 जानेवारी 1924ला जवळजवळ 28 वर्षांनी सुटका करण्यात आली. अंदमानहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन अशा सावरकरांच्या आयुष्याचे 2 महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर,
धगधगते लेखन करणारे सावरकर असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाज क्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटन सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात लोकांसमोर आणणारे सावरकर, अशी सावरकरांची विविध रूपे आहेत. सावरकरांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरून मराठी भाषेला जवळजवळ 45 वेगवेगळे शब्द दिले. सावरकरांची ग्रंथसंपदाही विपुल आहे. सावरकरांनी जवळजवळ 41 वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके लिहिली. त्यातली काही आपल्याला अगदी ऐकूनही माहीत आहेत. त्यातली आहेत महाकाव्य कमला आणि गोमांतक, भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने, नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन, प्राचीन आणि अर्वाचीन महिला, लंडनची बातमीपत्रे, संन्यस्त खड्ग, बोधिवृक्ष, सावरकरांची पत्रे, सावरकरांच्या कविता, अशी अनेक. चहूअंगाने सावरकर हे स्वातंत्र्यवीर, लेखक, कवी, समाजसुधारक अशा विविध अंगाने वावरले. रत्नागिरीतला पतितपावन मंदिराविषयीची घटना तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. वेळेचं बंधन आहे, किती बोलायचं आणि काय बोलायचं, सावरकर असे थोड्याशा वेळात सांगता येणं शक्य नाही. वयाच्या 85व्या वर्षी सावरकरांनी प्रायोपवेशन करायला सुरुवात केली आणि 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांनी आपला देह ठेवला. जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. अशा या स्वातंत्र्यवीराला माझे शतशः नमन.